नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके, वनस्पती माहिती तज्ज्ञ तथा सेंद्रिय शेती मार्गदर्शक या नात्यानं आज माझ्या शेतामध्ये एक पडीत विहिरीमध्ये उंबराचं झाड आहे आणि या उंबराच्या झाडाला कुठल्याही प्रकारचं खत औषध कधीच टाकलेलं नसतं. म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून उंबराच्या फळाची जी काही भाजी आहे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहे. बघा, सुंदर प्रकारचे हे उंबर या ठिकाणी लागले आहेत आणि विशेषतः म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं डाससुद्धा लागलेले नाहीत, म्हणजे किडीलेसुद्धा झाले नाहीत. असे हे उंबर या ठिकाणी सुंदर प्रकारचे आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये या उंबराच्या झाडाची जे काही फळं असतात, हे फळं जर आपण आपल्या घरी चांगल्या प्रकारचे जर तोडून आणले, मिठाच्या पाण्यानं धुतले आणि थोडंसं पाणी टाकून उकळून घ्यायचे आणि नंतर परत आपल्या मिक्सरमध्ये याला बारीकसुद्धा करून घेऊ शकतो आणि नंतर परत फोडणी देऊन चटणी मीठ जे काही आपल्याला चवीनुसार लागेल ते टाकून सुंदर प्रकारची भाजी आपण जर खाल्ली तर आपल्याला या भाजीचं महत्त्व, या फळाचं महत्त्व, एक कॅल्शियम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कॅल्शियम आपल्याला या ठिकाणी या फळामधून मिळतं. त्याचबरोबर ज्याला दमा आहे, ज्याला सांधेदुखी आहे, ज्याला गुडघेदुखी आहे, वाताचे प्रकार असतील, दमा असतील, त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीचं होतं, ब्लडही यानं वाढतं. असं हे उंबराच्या झाडाचं महत्त्व. उंबराच्या फळाची भाजी आपण जर आपल्या जीवनामध्ये वर्षाकाठी कमीत कमी 4 ते 5 वेळेस जरी आपण खाल्ली तरी आपलं जे काही शरीर आहे हे रोगप्रतिकारक शक्तीला चांगलं राहतं, उत्तम प्रकारचं आरोग्य आपलं ठेवतं. म्हणून आरोग्याच्या बाबतीमध्ये ही उंबराची फळाची भाजी याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. उर्वरित आपल्याला या ठिकाणी या उंबराच्या फळाचे खूप अनेक फायदे आहेत, ते की आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला सांगणं आहे की कमीत कमी वर्षाकाठी अशा फळाची आपण कमीत कमी 4 ते 5 वेळेस तरी भाजी खाल्ली पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं राहील या हेतूनं ही माहिती देण्याचं मी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि आपल्याला माहिती दिली आहे. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.